आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यावर पाणी टंचाईचं गडद सावट। यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी पडणार, हवामान खात्याचा अंदाज। तर पिण्याच्या पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचे सरकारचे आदेश। 2024 मध्ये 5 वर्षांखालील सुमारे 49 लाख मुलांचा मृत्यू। WHO लेव्हल्स अँड ट्रेंड्स या मोर्टॅलिटीच्या अहवालातून ही माहिती समोर। रेल्वेकडून रेल्वेतील रनिंग स्टाफसाठी आता किलोमीटरीज अलाउन्सेसमध्ये वाढ करण्याची घोषणा। महागाई भत्ता 50% झाल्यानंतर हा निर्णय। कर्मचाऱ्यांना 2 वर्षांचा एरियर्स थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। 68व्या महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना थोड्याच वेळात रंगणार। तर पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यांना सुरुवात। शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या 132व्या श्रीरामनवमी उत्सवाला सुरुवात। 26 मार्च रोजी स्वाहाकार यज्ञाची पूर्णाहुती देणार। दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन। अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित। उष्माघात कक्ष रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधा देण्यात येणार। सिंधुदुर्गात उद्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी मुंबई गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करणार। शेतकरी नेते राजू शेट्टींच्या नेतृत्वात हे भव्य आंदोलन होणार। दरम्यान वैभव नाईक यांच्यासह देवगडमधील आंबा बागायतदारांना पोलिसांकडून नोटिसा। जळगावच्या धरणगावमधील साळवा या गावात नागरिकांनी रातोरात परस्पर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यामुळे गोंधळ। विना परवानगी पुतळा बसवल्यानंतर पुतळा काढण्याच्या वेळी नागरिकांनी ठिय्या दिला होता। पुण्यातील ससून रुग्णालयाशी संलग्न बीजे वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य सरकारनं स्वायत्तता नाकारली। ग्रँड मेडिकल आणि जे नागपूर मेडिकल कॉलेजला स्वायत्तता देण्यास राज्य सरकार अनुकूल। तर बीजे महाविद्यालयामध्ये दरवर्षी 1600 विद्यार्थी शिक्षण घेतात।